जुन्या पक्षाची कृपा आहे. जुन्या पक्षासाठी राष्ट्रवादीसाठी प्रशांत जगतापनी घरावर तुळशीपत्र ठेवलं, 24/7 कामकाज केलं. त्यांना उमेदवार सापडत नव्हते, मग त्यांनी कसे तसे नाही का 2 उमेदवार तर घड्याळाचे होते, त्यांना सुद्धा तुतारीवर लढायला लावलं. आणि ते करत असताना आईच्या गटात एक उमेदवार केला, डमी उमेदवार. त्यांना पैसे दिले का काय दिलं का आमिष दिलं मला माहिती नाही, पण त्याचं नाव जगताप, ज्याच्यामध्ये माझ्या धाकट्या बंधूचं नाव संदीप असल्यामुळं त्यांच्या मुलीच्या नावाने सिमिलर उमेदवार उभा करण्यात आला आणि तो अल्फाबेटिकली आईच्या नावाच्या वर आलेला. आणि शिवाय 2.5 वर्ष प्रशांत जगतापचं रिंगटोन सुद्धा तुतारी होतं. प्रशांत जगतापचं ऑफिस सुद्धा तुतारीने भरलेलं होतं. प्रत्येक महिन्याला जाणारं पत्रक सुद्धा तुतारीचं होतं. भाषण, रील्स, रोजचं जे काय सोशल प्लॅटफॉर्म आहे हे सगळं तुतारीचं असल्यामुळं ते मतदान तिथे गेल्यामुळं तो एक पराभव आहे. शमिकाताईच्या संदर्भात एक कट रचण्यात आला. ती बिचारी तशी पराभूत होणाऱ्यापैकी नव्हती, पण त्या ठिकाणी काही उमेदवार हे उभे करण्यात आले. त्या संदर्भामध्ये ते उमेदवार मतदान कसं खातील याची काळजी घेण्यात आली. जे लोक खूप जम्प करून वर जातात किंवा खूप स्पीडने वर जातात, ती गाडी किंवा तो उडालेला कागद किंवा पतंग खाली यायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळं ज्या आज या ठिकाणी वेगळ्या अर्थाने नाही का जोमात असेल किंवा वेगळ्या ह्याच्यात असेल, तर त्या सगळ्या गोष्टी त्या हवेच्या दाबासारख्या दिवशी खाली येतील. एक नक्की आहे की पराभवाची जी कारणं असतात ती कारणं जसं उमेदवाराच्या सहकार्यांना कुटुंबाला माहिती असतं, तसं ज्यांनी जीवाचं रान केलंय त्यांना सुद्धा माहिती असलं पाहिजे की निवडणुकीचा पराभव. तुम्हाला सहज कुठे विचारलं ना, काँग्रेसचे 2 विजयी झाले, 2 पराजित कसे झाले, एक समजून घ्या. मी नेहमी सांगत असतो की नोटाचं जे नाही का ऑप्शन आहे ना साहेब, हे एक स्कॅम आहे. हा एक स्कॅम आहे की विरोधकांचं म्हणजे आपण विरोधात आहोत कधीपासून तिथेपर्यंत, ते बटन दाबलं तर विरोधकांना जे मतदान आहे ते अनरजिस्टर्ड व्हावं, त्याच्याकरता नोट आहे. मुळात मला एक मेंटॅलिटी कळत नाही. असा गृहीत धरा की शिवाजी अण्णा केदारी आणि त्यांना लोकसभेला एखाद्याला मतदानच करायची इच्छा नाही, राग आहे, ते खरेच बसतील ना, ते कशाला वेळ काढून मतदान केंद्रात जातील आणि नोटाचं बटन दाबतील. नोटा म्हणजे काय, मला या मशीनवर कुठलाच उमेदवार आवडीचा नाही किंवा कुठलाच पक्ष माझ्या आवडीचा नाही म्हणून मला मतदानच करायचं नाही. गरीब असतील ना, ज्यावेळेस आपल्या वॉर्डात 2700 मतदान हे नोटाला झालंय, विरोधक उमेदवारांना विजयी न होऊन देण्याकरता केलेला स्कॅम आहे. त्यामुळे आपल्या पराभवाची कारणं करत असतील हे पण नका समजून घ्यायची गरज आहे. एकीकडं 9,500 मतदार म्हणजे 9,000 काहीतरी 300च्या आसपास आहे. एवढा मतदार परत जिल्ह्यातला बोगस तिथं नोंदवलेला होता 4 उमेदवारांनी समोरच्या. म्हणजे ज्याचं मतदान त्याच्या गावात आहे, ज्याचं घर त्याच्या गावात आहे, ज्याची नोकरी किंवा शेती व्यवसाय किंवा इतर व्यवसाय त्याच्या गावात आहे, असं गृहीत धरा की बीड जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, तर राहिला पण तिथंच आहे, त्याचा पुण्याशी काही संबंध नाही. पण तरी सुद्धा त्याची नावं पैसे देऊन इकडे नोंदवण्यात आली. ते मतदार काही अंशी ना काही या ठिकाणी म्हणजे मतदाराला ज्यांनी नोंदवलं त्यांना मतदान केलं असं. मी सांगितलं साधारणतः 2,500-3,000 मतदार जे वानवडीत राहतात, जे वानवडीचे मागच्या 10, 20, 30 वर्षाचे रहिवासी आहेत, ज्यांचं नाव मतदार यादीत आहे, जे चांगल्या घरातले, त्यांची जात धर्म कुठले का असेल, ते फ्लॅटमध्ये असतील किंवा वस्तीतले असतील, ते मतदान केंद्रावर गेले. स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण मुलं असेल, ते मतदान केंद्रात गेले आणि त्यांना सांगणार आहे की तुमचं मतदान झालेलं आहे. आम्ही मतदान केंद्राच्या बाहेर उभे आहे. लोक सांगतायत कुछ तो करो यार, हमारा वोटिंग कैसा हो चुका है, हमारा देखो हमारा ये आईडी है, हमारा देखो उंगली देखो, हमने वोट नहीं किया, लेकिन ऑफिसर बोल रहा है की हमारा वोट हो चुका है. आम्ही प्रचंड म्हणजे माझा तर क्रूड मेमोरीमध्ये वाद झाले. मी त्यांना म्हटलं विषय तुम्ही मला लिहून द्या की यांना मतदान करून देणार नाही. मग त्यांनी टेंडर वोट केले. टेंडर वोट म्हणजे काय, जे मशीनमध्ये बंदिस्त झाले ते पण मतदान आणि बॅलेट पेपरवर ते मतदान घेतलं जातं. ते कधी मोजलं जातं, ज्या वेळेस कट टू कट लढाई झाली आणि मग ते विजयाचा फलक 22 असेल आणि टेंडरवर 30 झाली, त्यावेळेस तो विषय असतो. त्याच्यामुळं मशीन मधल्या गडबडी असतील. मी परत एकदा हा रडीचं नाव नाही. आम्ही मतदानाचा किंवा निकालाचा कौल स्वीकारलेला आहे. आता आम्हाला माहिती परत लढाई 5 वर्षांनीच आहे, पण तरी सुद्धा मतदारांना कळायला पाहिजे काय झालं. त्यामुळे इथून पुढच्या काळात वानवडीकर मतदारांनी याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही जर निश्चित वानवडी म्हणून साहिलजी केदारी आणि मी नक्की प्रयत्न करू की मतदार यादी कशी अपडेट होईल. खोटी नावं, जुनी नावं, बोगस नावं, जुनी म्हणजे जे राहतच नाहीत किंवा मयत आहेत, ती बोगस नावं कशी या ठिकाणी कट होतील ते आम्ही बघू. त्याच्यासाठी काही खर्च झाला तरी चालेल, तो निवडणूक आयोगाच्या दरम्यान
धरण असेल किंवा पुढे जाऊन नका या ठिकाणी कोटक असेल, ही लढाई आम्ही नक्की लढू. पण ते 2.5-3 मतदान जे आम्ही कुठेतरी अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट केली ते मतदान त्यांना टेंडर आउट करून दिलं. पण तो आकडा किती होता? 40, 50, 100 जे आम्हाला तिथं भेटले. त्या दिवशी संध्याकाळी रात्री अनेकांनी मेसेज केले, फोन कॉल केले, तिथं वाद घातले. त्यांचं मतदान काय टेंडर आउट होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे तो फटका बसला. आल्या पण सीए गेलाय, 2 सीईनी गेल्यात आमच्या. पण बसपा काढू, ठीक आहे, मला वेळ लागेल पण बसपा नक्की काढू. शुद्ध हेतू ठेवून नका पुणे शहर नका दुरुस्त करायला निघालोय. त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने रात गाई बाद गाई. त्याच्यामुळं असं नका, हे सगळं नका मोठा दृष्टिकोन घेऊन, व्यापक दृष्टिकोन घेऊन केतन पडवळ आणि संतोष टोपेकर चांगलं काम केलं जाईल याची निश्चित तुम्ही सगळ्यांनी गांभीर्याने नम्रतेबरोबर नोंद घ्यावी.